हाय नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी मस्त अशी बाजरीची भाकरी बनवून दाखवते। त्याच्यासाठी मी असं मस्त बाजरीचं पीठ घेतलं, छान असं चाळून घेतलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजरीचं पीठ आणि मळण्यापासूनच आपल्या भाकरी छान सुंदर होतात। तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं बघू शकतात तुम्ही पीठ मी बाजरी दळून आणलेलं होतं आणि आता मी हे पीठ मळून घेणार आहे। सुंदर असं आपल्याला जेवढं छान ताकद तुम्ही जितकं पीठ मळाल ना तितकी सुंदर तुमची भाकरी होईल, याच्यात काही शंकाच नाही। तर चला मग मी आता तुम्हाला पीठ मळून दाखवते। बघा असं पटापट मस्त असं मळून घ्यायचं छानपैकी। पीठ मळताना थोडंसं पेशन्स ठेवायचे आणि छान असं आपलं पीठ मळून घ्यायचं। तोपर्यंत आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता। पीठ माझ्याकडनं थोडं पातळ झालं म्हणून मी अजून थोडं पीठ ॲड केलं आणि आता मी अजून छानपैकी हा पिठाचा गोळा मस्त असं मळून घेणार आहे। छानपैकी एकदम मस्त असं पीठ मळून झाल्यावर छान असे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला जितकी मोठी भाकरी हवी आणि जाड किंवा पातळ नाही का, तर मला पातळच भाकरी बनवायच्या असतात। मस्त सुंदर अशी मी भाकरी तापून घेते। बघू शकता तुम्ही गोल गरगरीत आपली भाकरी तयार सुद्धा झाली। आता आपण तव्यावर ठेवूया टाकून। मग तव्यावरती मी भाकरी टाकली आणि दुसरी भाकरी सुद्धा मी पळायला घेतलं पीठ। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवते। सुंदर असं मी पीठ मळत आहे। तर बघू शकतात छान अशा आपल्या भाकरी टम्म फुगणार आहेत। तुम्हाला भाकरी बनवायला येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघून भाकरी बनवू शकतात आणि मस्त अशी एन्जॉय करा। तर बघा भाकरी आपली छान अशी फुलते आहे। तर मस्त असं मी बघून इकडं मला कडा पण शेकून घ्यायची। आम्हाला थोडी कडक भाकरी करायची होती, त्याच्यामुळे मी अशी दाबून घेत होती, म्हणून जेणेकरून भाकरी फुगेल सुद्धा आणि कडक पण होईल। तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हो? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। उद्या ना तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे। तर माझी मुलगीला मी उद्या तिला जी रेसिपी येते म्हणजे सुंदर अशी साधी सोपी आहे बरं का, पण छान येते तिला, मग तिला मी बनवायला सांगणार आहे। तर आता ही बघा भाकरी माझी एक बनवून झाली। आता दुसरी पण मी तव्यावरती टाकणार आहे। तर पहिले आपण थापून घेऊया। असं पीठ घेतलं भाकरी थापायला आणि आता भाकरी आपण थापून घेऊया। भाकरी तापताना खाली थोडंसं पीठ टाकायचं, जेणेकरून आपली भाकरी चिटकणार नाही आणि गरगरीत गोल मस्त अशी भाकरी होईल। गावाकडे तर मस्त अशा रोज भाकरी आणि भाजींचाच मस्त पाडा असतो, पण आपण मुंबईसारख्या शहरात राहायचं म्हटल्यावर कधी भाकरी कधी चपाती जे काही असेल ते वेगवेगळं खावं वाटतं। आणि बाहेर मस्त पाऊस पडत होता म्हणून मी अशी भाकरी बनवली। बघा सुंदर खूप छान। आता आपण पाणी लावून घेऊया भाकरीला आणि पाणी लावून घ्यायचं, कारण माझी आजी बोलायची पाणी लाव भाकरीला, म्हणजेच कोरडी भाकरी ठेवू नको अशी बोलायची बरं का, मला जेव्हा भाकरी शिकवायची ना तेव्हा। तर बघा सुंदर अशी माझी भाकरी झाली। आता मी एक छोटा गोळा करून आणि अजून एक आपल्या दीदीला भाकरी बनवायला लावणार आहे, माझ्या छोट्या मुलीला। तर बघा भाकरीला असं पाऊल पडला ना की पाहुणे येतात, असं खरं असतं का माहिती नाही, पण आहे आपलं थोडंसं पिढीला घेऊन म्हणजे जुन्या विचारांचं नाही का थोडं पालन पण करायचं। तर बघा भाकरी कशी पांढरी शुभ्र झाली बघू शकतात तुम्ही, मस्त खूप छान। वा मस्त भाकरी चांगली आपण शिजवून घेऊया। वा मस्त भाकरी आपली बघा मस्त असं साईडून शिजलेली छान। आता आपण ही पण भाकरी तव्यावर भाजून घेऊया आणि मस्त आता तिसऱ्या नंबरची भाकरी थापून घेऊया। अशाच पद्धतीने मी भाकरी छान करून घेणार आहे। बघा वा खूप छान फुलली आहे ना भाकरी, मस्त। बघा कशी मस्त अशी सगळ्या बाजूंनी छान भाकरी भाजून घ्यायची, जेणेकरून खाताना आपल्याला चवीला छान लागेल। आता ही बघा ही माझी नुटुकली पिटुकली छोटी साची आहे, तिचं नाव साची आहे, पण भाकरी थापते बघा कशी। बघा तिच्या एवढं मानाने थापली का नाही छान, मस्त बघून हळूहळू थापते। आपण थोडं लक्ष द्यायला लागतं, पण असू द्या हरकत नाही। थोडंसं लहान मुलं जिद्दी असतात नाही का, करू द्यायचं, त्यांना पण शिकायला मिळतं, बाकी काय। बघा वा तिनेच तव्यावर टाकली बरं का भाकरी बघा तुम्ही। आणि पाणी पण लावते, मग साईडून कडाकडांना मी लावून घेईल, थोडं तवा गरम असतो ना मग भीती। बघा मस्त बनवली ना साचीने पण भाकरी। ही बघा ही साची